अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी मुखवास करूया। चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी बघा मी इथे शोप घेतलेली आहे, बडीशोप घेतलेली आहे, छान निसून घेतलेली आहे मी ही, कारण बडीशोपमध्ये बारीक बारीक खडे असतात, त्यामुळे ते व्यवस्थित निसून घ्यायचे आणि ही शोप आपल्याला मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे। जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप खातोच, पण नुसती बडीशोप खाण्याऐवजी आपण असा मुखवास जर करून ठेवला घरामध्ये तर बडीशोप सोबतच आपल्याला बाकीचे घटकही आपण यामध्ये जे घेणार आहे मुखवासचे त्याचाही आपल्याला फायदा होईल। बघा इथे शोप चांगली भाजून झालेली आहे, कलर बदललेला दिसत असेल तुम्हाला। चांगली अशी खमंग शोप भाजलेली ही। आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते। आता शोप आपली चांगली भाजून झालेली आहे। यानंतर आपण भाजून घेऊया तीळ। मी जेवढी शोप घेतली होती तेवढेच इथे तीळ घेतलेले आहे आणि हे तीळ पण आता आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तीळ पण आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत, त्यांनी त्वचा पण चांगली राहते, हाडं मजबूत होतात तिळामुळे आणि त्याचबरोबर शरीरामध्ये आपल्याला थंडीमध्ये उष्णतेची गरज असते, ते ह्या तिळांमुळे आपल्याला शरीराला उष्णता पण मिळते। तीळ भाजत आले की बघा असा चटचट आवाज येतो आणि तीळ व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। ते पण आता ज्या प्लेटमध्ये शोप काढून घेतली त्यामध्येच तीळ पण काढून घेतलेले आहेत मी। तर यानंतर आपण घेणार आहोत जवस। जवसचे खूप असे अनगिनत फायदे आहेत, अँटीऑक्सिडंटचं काम करतं हे जवस। आपल्या रोजच्या आहारामध्ये 1 चमचाभर जवस आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे। डायबेटिक पेशंटसाठी तर जवस हे खूप उत्तम। जवसाची चटणी असो किंवा तुम्ही असे नुसते भाजून जवस ठेवले आणि ते जरी 1 चमचा खाल्ले तरी खूप लाभदायक आहे। मला स्वतःला पण असे नुसते भाजलेले जवस खायला खूप आवडतात, त्यामुळे मी कायम असे जवस भाजून ठेवत असते। माझी मुलगी तर याला लहानपणी काळी शोप म्हणायची, कारण भाजलेली जवस खूप छान लागतात। बघा जवस पण छान असे भाजून झालेले आहेत, उडतायत बघा जवस। तर हे पण आपण काढून घेऊ। शोप, तीळ आणि जवस तिन्ही व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता यानंतर आपण धनाडाळ भाजून घेऊ। ही धनाडाळ तशी पण खूप छान लागते, पण थोडंसं त्यातलं मॉइश्चर जावं म्हणून आपण एकदा ती परतून घेऊ थोडीशी। ही ऑलरेडी भाजलेली असते धनाडाळ, पण अगदी 1 मिनिटभर आपण एकदा याला परतून घेऊ। सगळ्या घटकांबरोबरच धनाडाळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे आणि याने मुखवास पण खूप छान होतो। बघा धनाडाळ पण भाजून झालेली, ती पण मी काढून घेतली। आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा। ओव्याचं प्रमाण मी थोडं कमी घेतलेलं आहे, कारण ओवा हा चवीला तिखट असतो, पण हा मुखवासमध्ये हवाच। हिवाळ्यामध्ये सर्दी आणि खोकल्याचे बरेच प्रॉब्लेम होतात आणि ओव्यामुळे आपल्याला त्याला फायदा होतो। त्याचबरोबर ओव्यामुळे पाचन पण चांगलं होतं। ओवा पण छान असा भाजून झालेला आहे आणि ओवा भाजताना खूप छान असा सुगंधसुद्धा दरवळतो घरामध्ये। सगळे घटक मी मंद आचेवर व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। खूप मोठा मुखवास एकदाच करून ठेवायची खरं तर काही गरज नाही आहे, कारण की याला काहीच वेळ लागत नाही, अगदी झटकीपट हा मुखवास तयार होतो। बघा इथे सगळं भाजून झालेलं आहे। बडीशोप, तीळ, जवस, धनाडाळ आणि ओवा हे सगळं एकत्र करून काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं। चांगलं राहतं, याला काही होत नाही, कारण आपण मंद आचेवर सगळं भाजलेलं असल्यामुळे त्याला काहीच होत नाही। आणि आपण जेवणानंतर 1 चमचा नक्की हे खाऊ शकतो। 1 चमच्यामध्ये आपल्याला सगळ्याच घटकांचे गुणधर्म आपल्या शरीरात जातात। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बाय बाय।